श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 28 फेब्रुवारी ते 20 मार्च एक वेल आणि एकच मंत्र. स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत व्हाल त्यांच्या कृपेस पात्र. तुम्ही नक्की म्हणा, हा एकच मंत्र स्वामीच्या प्रकट दिनापर्यंत तुमच्यावर स्वामींची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. स्वामी प्रकट दिन विशेष 21 दिवसाचे नामस्मरण व्रत जे तुमच्या इच्छापूर्तीस बल देईल आणि स्वामी कृपेस पात्र करेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे अभय देणारे साक्षात परब्रह्मा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन यावर्षी 20 मार्च 2026 रोजी साजरा होणार आहे. हा दिवस प्रत्येक स्वामी भक्तांसाठी आनंदाचा आणि आशीर्वादाचा असतो. प्रकट दिनाच्या निमित्ताने स्वामींच्या चरणी आपली सेवा रुजू करण्यासाठी आणि मनोकामना पूर्तीसाठी 28 फेब्रुवारी ते 20 मार्च या काळात एक दुर्मिळ सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. 21 दिवसाची विशेष नामजप साधना. स्वामी समर्थांच्या कृपेचा वर्षाव व्हावा आणि आयुष्यातील संकटे दूर व्हावीत यासाठी सलग 21 दिवस नामजप सेवा करण्याचे विशेष महत्त्व आहे. ही सेवा कशी करावी याचे नियम खालीलप्रमाणे आहेत. चला तर मग ते नियम पाहूया. व्रताचरणाचा विधी. 1. निश्चित वेळ 28 फेब्रुवारीपासून 20 मार्चपर्यंत दररोज एक वेळ ठरवून घ्या. त्याचवेळी रोज ही साधना करणे अधिक फलदायी मानली जाते. 2. साधना विधी. घरातील देवघरासमोर किंवा स्वामींच्या प्रतिमेसमोर आसन टाकून शांत चित्तेने बसावे. समोर तुपाचा दिवा किंवा अगरबत्ती प्रज्वलित करावी. 3. नामजप मंत्र. डोळे मिटून पूर्ण श्रद्धेने श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः, श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप करावा. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार 21 वेळा किंवा 108 वेळा एक माळ किंवा त्यापेक्षा जास्त जप करू शकता. 4. इच्छापूर्तीसाठी साधना किंवा प्रार्थना. जप करण्यापूर्वी स्वामींना आपली मनोकामना विनवणी स्वरूपात सांगावी आणि जप पूर्ण झाल्यावर स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हावे. या नामजप सेवेचे फल इच्छापूर्ती असे मानले जाते की सलग 21 दिवस केलेल्या निस्वार्थी नामस्मरणामुळे स्वामी भक्तांच्या हाकेला धावून येतात आणि त्यांची सत्कार्य पूर्ण करतात. मानसिक शांतता. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात मनाला मिळणारी अस्वस्थता दूर होऊन प्रगाढ शांतता लाभते. स्वामींची कृपा. या जपाने तुम्ही स्वामींच्या जवळ जाता आणि त्यांच्या आशीर्वादाच्या व लयामध्ये राहता. स्वामी भक्तांसाठी महत्त्वाचा संदेश काय आहे ते पाहूया. ही केवळ एक कृती नसून ती स्वामींशी जोडली जाण्याची एक भक्तिपूर्ण प्रक्रिया आहे. या 21 दिवसाचा प्रवासात तुमचे आचरण शुद्ध ठेवा आणि श्रद्धेच्या बळावर स्वामींचे नामस्मरण करा. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहतील. होळीच्या संपूर्ण आठवड्यात या गोष्टी टाळाच. कोणतेही होली म्हटले की लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह बघायला मिळतो. आठवड्याभरापासूनच अनेकांची होळी सुरू होते. आता होळीला काही दिवसच शिल्लक राहिली आहेत. मात्र होळीच्या आठवड्यात काही गोष्टी करणे टाळायला हवे. होळी हा सणाला अत्यंत महत्त्व असते. यंदा 2 मार्च 2026 रोजी होळी आहे. मात्र होळी सणाला जरी महत्त्व असले तरीही होळी दरम्यान काही गोष्टी करणे टाळले पाहिजे किंवा टाळले महत्त्वाचे असते. होळीच्या आठवड्यात काही शुभकार्य करणे टाळायला हवेत. साखरपुडा, नामकरण सोहळा, लग्न, गृहप्रवेश असे शुभकार्य अजिबात करू नयेत. शुभकार्यात अडथळा या आठवड्याला मानला जातो. जर आपण ही कार्य केले तर काही समस्या आणि अडथळे निर्माण होऊ शकतात. यामुळे आपण हे टाळायला हवे. हेच नाही तर लग्नाची बोलणीही या आठवड्यात करत नाही.
होळी झाल्यानंतर आपण शुभ कार्य करू शकतो, ज्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण होत नाही. होळीच्या आठवड्यात कोणतेही शुभ कार्य केली जाऊ नये, याकरिता मान्यता आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या क्षेत्रातील तज्ज्ञाचा सल्ला तुम्ही नक्की अवश्य घ्या. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा.